नमस्कार, मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑपीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या संपूर्ण देशासाठी ही अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे की जगातला सगळ्यात उंच असा पूल आपल्या देशाने बांधला आणि तो सुद्धा काश्मीरसारख्या अत्यंत दुर्गम भागात. आणि तो रेल्वेचा पूल आता कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यावर घेण्यात आलेल्या चाचण्या ह्या यशस्वी ठरलेल्या आहे. आपल्याला माहिती आहे की जगात सगळ्यात जो उंच आयफेल टॉवर आहे त्याची उंची ही 324 मीटर आहे. तर त्याच्यापेक्षाही 35 मीटर उंच म्हणजे चिनाब नदी आहे त्याच्या जमीन पातळीच्या साधारण 359 मीटर उंचीवर असा हा चिनाब नदीवरील भारतीय रेल्वेचा पूल कार्यान्वित होत आहे. आणि आता संपूर्ण काश्मीर खोरं हे देशाशी जोडलं जाणार आहे. काश्मीर खोऱ्यात तर रेल्वे पूर्वीच पोहोचलेली आहे. म्हणजे आपला जो उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक आहे ती रेल लिंक आपण कार्यान्वित करत आहोत. त्यातला 209 किलोमीटरचा भाग यापूर्वीच आपण कार्यान्वित केलेला आहे. उरलेला जो भाग आहे त्याचं चाचणी घेण्याचं काम म्हणजे संगलदन ते रियासी या टप्प्यात चाचणी घेण्याचं काम सुरू आहे. आणि या चाचणी मार्गावरच हा चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंचीवर असलेला स्टील स्ट्रक्चरचा हा जो पूल आहे तो कार्यान्वित झालेला आहे. आणि ही दुसरी आनंदाची बाब म्हणजे शुक्रवारी जो आपण जागतिक योग दिन साजरा करत आहोत त्या योग दिनासाठी जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान स्वतः श्रीनगर येथे चाललेला आहे. आणि त्याच्या आधीच हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आपण कार्यान्वित केलेला आहे. आणि ही अत्यंत आपल्या देशासाठी, आपल्या स्थापत्य अभियंत्यांसाठी, आपल्या काश्मीर खोऱ्यातील सैनिक बांधवांसाठी, कारण त्या पुलावरून प्रवाशांची, मालवाहतुकीची आणि आपल्या देशाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांची ये जा करता येणार आहे. सैनिकांची ये जा त्या मार्गावर होणार आहे. आणि काश्मीर खोरं जे दळणवळणापासून पूर्वी वंचित होतं ते आता दळणवळणाच्या विविध मार्गाने जोडलं जात आहे. आणि काश्मीर आणि भारत हा वेगळा नाहीच. 370 कलमान्वये त्याला जो विशेष वेगळा असा दर्जा देऊन भारतापासून तोडून टाकण्यात आलं होतं. ते 370वे कलम आपण आता 2019 सालीच नष्ट करून टाकलेलं आहे. आणि आता भारत आणि काश्मीर हे दोघं एकच झालेले आहेत. त्यामुळे काश्मीरचा विकास करणे, काश्मीरमध्ये भारतातील इतर भागांप्रमाणे सर्वांगीण विकासाची गंगा घेऊन जाणे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगाने रेल्वेने सुद्धा अनेक प्रकल्प तिथं आखले आहे, पूर्ण केले आहे. त्यामुळे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन असेल, आपल्या मिलिटरीचा अभियांत्रिकी विभाग असेल, रेल्वेचे अभियांत्रिकी विभाग असेल, येथील स्थापत्य अभियंता, यांत्रिकी अभियंता, विद्युत अभियंता, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल अभियंता यांनी पूर्ण क्षमतेने जे काम केलेलं आहे ते गौरवास्पद आहे. आणि चिनाब नदीवरील हा जगातील सगळ्यात उंच 359 मीटर उंचीचा हा पूल कार्यान्वित झाला आहे. त्याबद्दल मी सर्व अभियंत्यांचे, सर्व तंत्रज्ञांचे, सर्व कामगारांचे, मजूर वर्गाचे सगळ्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही या अभिनंदनात सहभागी व्हा आणि अभिनंदनाची कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि हा चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या देशाबद्दल अभिमान, गौरव आणि एक चांगली भावना बाळगून ह्या आनंदाच्या प्रवासात, या अभिनंदनाच्या प्रवासात सामील व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.